नमस्कार मंडळी, हे आहे महेश्वरच्या देवी अहिल्याबाई होळकर यांच्या राजवाड्याचं मुख्य प्रवेशद्वार। पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर या जितक्या साध्या तितकाच साधा असा हा राजवाडा आहे। राजवाडा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काहीतरी भव्य चित्र उभं राहतं, तसं इथे मुळीच नसून हा खूप साधा सुद्धा असा राजवाडा आहे। इथे तुम्हाला देवी अहिल्याबाई होळकर यांच्या संबंधी बरीचशी माहिती मिळते। ही त्यांची राजगादी, इथे बसूनच त्या राज्यकारभार करायच्या। बघितलंत ना, ही पण किती साधी आहे। हा सर्वच परिसर अतिशय साधा परंतु पवित्र आणि शांत वाटतो। पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांना महेश्वरची ही जनता अक्षरशः देवी मानते, देवी समान त्यांचं पूजन करते। इथे असंख्य शंकराची देवळं आहेत। राजवाडा झाल्यावर आपण काही पायऱ्या उतरून ह्या किल्ल्याकडे जातो। हा किल्ला म्हणजे काय? इथे विविध प्रकारची शंकराची देवळं आहेत। एकाहून एक देखणी सुबक दगडी बांधकामात अतिशय बारीक कोरीव नक्षीकाम केलेली अशी ही सुंदर देवळं आहेत। त्यामुळे या किल्ल्यामध्ये अनेक हिंदी चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे। सुट्टीचा दिवस असल्यामुळे इथे खूप गर्दी होती, त्यामुळे तुम्ही इथे जाताना असं लक्षात घ्या की सकाळी लवकर इथे जा, कारण इथे जागोजागी फोटो काढण्याचा मोह आवरत नाही। इथे अशा अनेक जागा आहेत जिथे तुम्ही फोटो काढू शकता आणि ते फोटो अतिशय सुंदर येतात आणि सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणात फोटो अधिकच छान येतात। फिरून पाहण्याचा परिसर हा खरं तर एवढा छोटाच आहे, पण इथे वेळ कसा जातो हेच कळत नाही। याचं कारण पुन्हा तेच की इथे आपण फोटो काढण्यात रमून जातो। इथे शंकराची ही दोन मुख्य देवालयं समोरासमोर आहेत। दोन्हीही पाहायला अतिशय देखणी अशीच आहेत। इथले अनेक महिरपदार कमानी, दरवाजे, खिडक्या हे सर्वच इतकं पाहण्यासारखं आहे आणि इतकं नजरेत साठवण्यासारखं आहे की काही विचारू नका। इथे आपण स्वतःच एखादा महाराजा किंवा महाराणी असल्याचाच फील येतो आणि तसे सुंदर कपडे घालून जर तुम्ही फोटो काढले तर तुम्ही खरोखरच एखादी महाराणी किंवा महाराजा वाटू शकता। किल्ल्यानंतर येतो तो हा नर्मदेवरचा प्रशस्त घाट। अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक ठिकाणी घाट बांधले आहेत, त्यामुळे हा तर महेश्वरचा त्यांच्या स्वतःच्याच गावचा नदीचा घाट देखणा नसेल तरच नवल। अतिशय प्रशस्त असा हा घाट हाही खूप फेमस आहे, कारण पुन्हा तेच अनेक चित्रपटात त्याचं चित्रीकरण केलं गेलं आहे। इथे नर्मदा मैयाचं मनसोक्त दर्शन घ्या, कितीही वेळ बघा मन भरतच नाही। साधू संत आणि नर्मदा परिक्रमेला आलेले अनेक पुण्यवान लोक इथे दिसतात। नर्मदा परिक्रमेतलं हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे। हर हर नर्मदे, जय नर्मदा मैया। नर्मदा मैयाच्या दर्शनाचं पुण्यच खूप मोठं आहे। हाते वठा डावा तोंड मरा नजराने
या पवित्र घाटावरून आम्ही हॉटेलात परतलो आणि संध्याकाळी परत निघालो तेव्हा प्रथम दर्शन घेतलं या दत्त मंदिरातल्या दत्ताचं. मध्य प्रदेशात जागेला कमतरता नाही, त्यामुळे तुम्ही बघू शकता या दत्त मंदिराचा परिसर किती अफाट आहे आणि ही सुरेख दत्तमूर्ती पाहूनच मन अगदी प्रसन्न होतं. स्वच्छता आणि शांतता हे इथले अगदी विशेष. त्यानंतर आम्ही बघायला गेलो ते सहस्रधारा हे एक विशेष ठिकाण. इथे ही नर्मदा सहस्रधारांनी वाहते, त्यामुळे ह्या जागेला नाव आहे सहस्रधारा. परंतु खूप खडकाखडकातनं दगडातनं पुढे जाऊन या नर्मदा मैयाचं दर्शन होतं. पण एकदा का दर्शन झालं की बस तिथेच नजर खिळून बसते. मंडळी, माझ्या या व्हिडिओमुळे तुम्हाला घर बसल्या नर्मदा मैयाचं दर्शन होतंय, तेव्हा कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. जय नर्मदा मैया.